नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आनंदसागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शेगाव या ठिकाणी पहा आनंदसागर उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 12 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील 12 मार्च हा दिवस समता दिन म्हणून तो साजरा करण्यात येतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं वर्णन केले असेल तर कोणत्या प्रकारचा अलंकार होतो? बघा, व्यतिरेक अलंकार या प्रकारचा अलंकार होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 वाक्य आहेत। या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे। बघा, मी रोज 4 वाजता उठत जाईन। बघा, हे वाक्य रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी हा बघा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिहार। बघा, या राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रकार या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या नदीवर राष्ट्रपती यांचं नियंत्रण असते? बघा, वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धवल क्रांती बघा ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची? बघा, धवल क्रांती बघा ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? धवल क्रांती बघा, धवल क्रांती बघा ही संज्ञा दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, जलियांवाला बाग हत्याकांडाला बघा जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले होते? बघा, 13 एप्रिल सन 1919 जलियांवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा, शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा, शाब्बास बघा हे केवलप्रयोगी अव्यय या प्रकारचं अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान राज्य म्हणजे बघा गोवा राज्य बघा भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिब्रुगढ आसाम ते कन्याकुमारी बघा देशामधली बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? बघा, देशामधली बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची बघा रेल्वेगाडी म्हणजेच बघा विवेक एक्सप्रेस बघा ही देशामधली सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणता वेद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सामवेद हा भारतीय संगीताचा या ठिकाणी उगम मानला जातो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे।
गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर. बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी वा सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा सूर्यमालेमध्ये बघा सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला खालीलपैकी कोणता एक समुद्र आहे जो समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे. बघा मराठा समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवे गाव बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नवे गाव बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा नवे गाव बघा हे पक्षी अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमिनीवरून बघा हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे. बघा जमिनीवरून बघा हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारं क्षेपणास्त्र म्हणजेच बघा त्रिशूल मिसाईल ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनले. बघा महाराष्ट्र पठार हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं महाराष्ट्र पठार. बघा महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं ते पठार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे. तो नेहमी लवकर येत असतो. बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपला वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वर खाली पुढे मागे या शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे. वर खाली पुढे मागे हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शब्दयोग्य अवयव या प्रकारचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा CISF, BSF, SRPF, ITBP गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा SRPF या ठिकाणी गटामध्ये न बसणारा शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे. बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव म्हणजे धसई हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॅशलेस गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा दक्षिण वाहिनी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या नद्या आहेत. दक्षिण वाहिनी नद्या बघा वर्धा आणि वैनगंगा बघा या नद्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शिवाजी सावंत बघा छावा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुडदूस हा विकार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे. मुडदूस हा पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा विकार आहे. मुडदूस बघा मुडदूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत. संयुक्त राष्ट्र बघा अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत. बघा अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एखाद्या द्रावणाचा बघा pH बघा 7 असेल तर ते द्रावण खालीलपैकी कशा प्रकारचे द्रावण असते. बघा एखाद्या बघा द्रावणाचा बघा pH बघा जर 7 असेल बघा ते द्रावण बघा उदासीन या प्रकारचे द्रावण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते. बघा मिथेन या वायूची निर्मिती खालीलपैकी कोणत्या शेतामधून होत असते. बघा या ठिकाणी भाताचं शेत यांच्यामधून बघा मिथेन या वायूची निर्मिती ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा भिल्लांचा उठाव बघा खानदेशामध्ये बघा भिल्लांचा उठाव हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 ते 100 या अंकादरम्यान 9 हा अंक खालीलपैकी किती वेळा येतो.
तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, होम रूल चळवळ सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा होम रूल चळवळ बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आयर्लंड. बघा या देशामध्ये सर्वात प्रथम होम रूल चळवळ ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रँड ट्रॅक हा मार्ग खालीलपैकी कोणत्या शहराला जोडणारा मार्ग आहे? ग्रँड ट्रॅक बघा ग्रँड ट्रॅक बघा दिल्ली ते कोलकाता. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी मूकनायक बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूकनायक हे त्यांचे वर्तमानपत्र होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे या ठिकाणी बघा इसवी सन खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे बघा मुलींची बघा पहिली शाळा बघा त्या ठिकाणी सन 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा ही काढली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी ही केली होती? बघा गोलमेज परिषदेमध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ यांची मागणी ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? बघा मिस क्लार्क वसतिगृहाची बघा सुरुवात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राजर्षी शाहू महाराजांनी बघा मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? बघा सर्वात जास्त बघा अरण्याची टक्केवारी ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने बघा अमोनिया हा वायू बघा हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? बघा अमोनिया हा वायू बघा हवेच्या हेबर या पद्धतीने तो गोळा करतात. प्रश्न क्रमांक बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आशियान बघा आशियान बघा या संघटनेचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीर बघा हे भारतामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा गीर बघा हे भारतामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गीर बघा गीर हे गुजरातमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? माउंट अब्बू बघा माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भारतामध्ये बघा खालीलपैकी कोणतं राज्य हे तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? बघा तंबाखूच्या उत्पादनामध्ये बघा आंध्र प्रदेश बघा हे राज्य बघा भारतामध्ये तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनो बघा संयुक्त राष्ट्र संघटना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा युनो डे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. युनो डे बघा 24 ऑक्टोबर या दिवशी युनो दिवस असतो. बघा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? बघा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बघा श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीराबाई चानू बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा मीराबाई चानू वेट लिफ्टिंग. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरताळा बघा हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा आगरताळा बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढे, राव बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? राऊफ बघा जम्मू काश्मीर या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला अतिसंभाव्य PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले
सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.